हरे नमः गुरुभ्यो नमः. यो यस्मिन् श्री गुरु. पुरुषे पश्वादिभ्य इथून सुरू करायचं आपल्याला. हो. हे सुरू. हे पहिला श्लोक. नारायण सर्वज्ञम अच्युतम अपेत समस्तदोषम प्राण्य सर्वचिदपि परमेश्वर साक्षात् आदिश्वरम याम शरणम परमेकम. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. आता भाष्य सांगायचं. हो, पहिला श्लोक आपल्या वरचं झालंय. हे झालं सांगून परत हा. सगळ्याचं तर बघा इथून सुरू करायचं असेल तर. एक पुरुषः समुद्रः सर्वं लोकमपि हति यद् किञ्च अश्नुते इत्येनं मन्यते. यद्यन्तरिक्षलोकम् अश्नुते इत्येनं मन्यते. यद्यमं लोकम् अश्नुयेत अश्नुयेता अश्नुयेतात्येव अश्नुयेत अत्येव एनं मन्येत अत्येव एनं मन्यते. याचा अर्थ दिला भाष्य. या अस्मिन् पुरुषे, जो कोणी या पुरुषामध्ये पश्वादिभ्य आधिक्येन सन्निहिता भगवान पशु इत्यादिकांच्या पेक्षाही अधिक रीतीने सन्निधान करून राहतो, तोच भगवान तेच पुरुषा, तोच परमात्मा. समुद्र हा समुद्रिक्तो अन्येभ्य. समुद्र शब्द वाच्य आहे. का बाबा परमात्म्याला समुद्र म्हणतात? सम्यक उद्रिक्त अन्येभ्य. सम्यक उत्तम रीतीने उद्रिक्त अधिक आहे. इतर जणांच्या पेक्षा, इतर लोकांच्या पेक्षाही उत्तम रीतीने श्रेष्ठ म्हणून मानला जातो, म्हणून त्याला समुद्र म्हणतात. समुद्र हा सम्यक उद्रहा. उद्रहा म्हणजे काय? उद्रिक्त. उद्रिक्त म्हणजे मोठा, श्रेष्ठपणा. उद्रिक्त म्हणजे ज्येष्ठ, अधिक श्रेष्ठ होऊन राहिलेला. स जीवो यद्यपि भगवत प्रसादात सर्व लोकाधिको भवती. तो जीव देखील सगळ्या त्या भगवंताच्या प्रसादाने, अनुग्रहाने सगळ्या जीवांच्या पेक्षाही, सगळ्या पशु इत्यादिकांच्या पेक्षाही अधिक श्रेष्ठ मानला जातो. हं? तो त्या परमात्म्याच्या सारखा असल्या कारणाने पुरुष रूपाने असतो याकरता, म्हणून श्रेष्ठ मानला. सर्व लोकांनी इत्या सगळ्या लोकांना पार करून यत्किंचित अलौकिकम, जे काही अलौकिक असणार असं आहे. हं? मोक्षाख्यम प्रश्न मोक्ष शब्द वाच्य असणार जे सर्वश्रेष्ठ असणारी गोष्ट आहे ते प्राप्त करून घेतो. म्हणजे सगळ्या लोकांमध्ये अतित्य म्हणजे काय? पार करून जे काही अलौकिक असणारे असे स्थान आहे की नाही, त्या स्थानाला म्हणतात मोक्ष. ज्या जीवाला मोक्षाख्य स्थान प्राप्त होऊ शकतो, म्हणून तो अधिक, सर्व लोकांच्या पेक्षा अधिक म्हणून म्हणला जातो. तथापि तथापि तर असं असलं तरी देखील तमेनं आत्मशब्देन प्रस्तुतम विष्णुमत्येव. तरी देखील तो आत्मशब्दाने प्रस्तुत असणारा जो विष्णू आहे की नाही, विष्णू परमात्मा आहे, त्या विष्णू परमात्म्याला सर्वश्रेष्ठ मानून जो कोणी आपल्यामध्ये तो श्रेष्ठ असणारा परमात्मा राहतो असं जाणतो. अत्येव मान्यते अधिकमेव मान्यते. अत्येव मान्यते म्हणजे काय? अधिक आहे असं समजतो. स्वात्मना सर्वस्वाच, आणि स्वतः बाकीच्या सगळ्या लोकांच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे असं समजून घेतो. आणि आपल्यापेक्षाही क्रमाने एकापेक्षा एक मोठे आहेत, सर्व श्रेष्ठ आहेत असं समजतो. मुक्तोपि न तेन साम्यम आता भाव म्हणते. मुक्त झाला तरी देखील त्या परमात्म्याच्या बरोबरीचा, समान असणारा असा किंवा सर्व स्वभाव असणारा जाणत नाही. म्हणजे मुक्त झालं तरी देखील आपण विष्णू परमात्मा बरोबर, त्याची बरोबरी थोडीच करू शकत नाहीत असं जो कोणी समजतो, तशा व्यक्तीला कृष्ण मुक्तैरिच्यते वीतमोही. म्हणून कृष्ण परमात्मा काय करतो? अशा मुक्त लोकांच्याकडून इज्जते म्हणजे पूजेला जातो. तर कशा रीतीने पूजेला जातो? वीतमोही, कोणत्याही प्रकारचा मोह मनात न बाळगून घेता, न ठेवून घेता.
मुक्तानाम परगती परमगती ही, म्हणजे म्हणूनच परमात्मा जे आहे मुक्त लोकांना देखील सर्वश्रेष्ठ असणारी गती आहे. अमृतस्य एष हेतु ईजानानाम म्हणून एक श्रुती आहे. हा परमात्मा अमृत म्हणजे मर्त्यलोक सोडून गेलेले जे मुक्त लोक आहेत त्या लोकांना एष सेतु हा सर्वश्रेष्ठ असणारा सेतू आहे. सेतू म्हणजे काय? नदीला पार करणारा जो पूल असतो त्या पुलाला सेतू म्हणतात. हा परमात्मा त्या मर्त्यरूपी असणाऱ्या म्हणजे नदीला पार करून टाकणारा एक सेतू रूपाने आहे, अमृत रूपाने. इत्यादी वाक्याचे अमृतस्य एक हेतु ईजानानाम म्हणून दुसरीकडे श्रुती आहे. त्या श्रुत्या ते ऋग्वेदात आहे. यद्यपि देवलोकाधिपत्यम तद योग्यस्य विष्णू ददाती, तरी देवलोकांचे आधिपत्य किंवा त्याचे योग्य असणाऱ्या अशा व्यक्तीचे लोक त्याला प्राप्त करून देतो. यद्यपि देवलोकाधिपत्य म्हणजे देवांच्यावर देवलोक म्हणून जे आहे की नाही, त्या देवलोकांचा आधिपत्य म्हणजे इंद्र. तद्योग्यस्य विष्णू ददाती, त्याला योग्य असं परमात्माच करतो. त्या इंद्रपदाला जायचं झालं तर त्यांना त्या इंद्रपदाची योग्यता जी आहे परमात्माच देत असतो. आणि त्याच्यामध्ये राहून तेवढा अश्नुईत ते स्वीकार करतो, त्याचा भोग स्वीकार करतो, त्याचे सुख त्याला प्राप्त होता तसा. बहुगणिकादि परिवार रूपम अशुचितम पदम इत्यादी बुद्ध्या नापुन्नवीत. अनेक प्रकारच्या गणिका म्हणजे वेश्यास्त्रिया. गणिका म्हणजे वेश्यास्त्रियांना गणिका म्हणतात. बहुगणिकादी परिवार, अनेक गणिका वेश्यास्त्रियांच्या परिवाराने वेढलेला अशा प्रकारचा अशुचिरभूत असणार असं हे पद त्याला जरी प्राप्त झालं तरी त्याला तेवढं स्थान पद प्राप्त व्हायचं काय आहे, हे न म्हणजे ते सगळ्या गोष्टी झाकून टाकून श्रेष्ठ पद म्हणून स्वीकार केलं जात आहे. असं ते श्रेष्ठता त्याला जी प्राप्त होती ती विष्णू परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त होती. न आपण नव्ही तर झाकून घेतलं नाही, झाकून ठेवलं जात नाही त्याच्यात. जे काही तो करतो इंद्र, तो सगळा योग्य असतंय असं दाखवून देतो. म्हणजे त्या इंद्राला योग्य आहे. एनम भगवंतम अतिमन्येत एव, पण तो कितीही झालं तरी त्या भगवंताला अतिशयित असणारा सर्वश्रेष्ठ आहे असंच जाणत. सर्वथा स्वतः सर्वस्वाच, सर्वथा कोणत्याही रीतीने आपल्या सगळ्यांच्या पेक्षाही तो सर्वात श्रेष्ठ आहे असंच म्हणतो, असंच मानतो. आपण श्रेष्ठ आहोत असं समजून घेत नाही. त्या कणिकाधिकांच्या बरोबर वेढून असला तरी देखील एवढ्या मोठ्या पदावर आपण आहोत म्हणून समजून घेऊन मी सगळ्यांच्या पेक्षाही मोठा आहे, त्या विष्णू परमात्म्याच्या पेक्षा मोठा आहे असं कधीच तो मानत नाही. यज्जमम लोकमश्नुते प्राप्नोते अश्नुईत भुंजीत, या रीतीने तो लोक त्याला प्राप्त झाला तरी देखील आणि त्याचा उपभोग घेतला तरी देखील त्याला काही दोष लागत नाही. कारण हे सगळे मामूल आहे, सामान्य आहे तसं समजतो. सर्वश्रेष्ठ असणारा परमात्माचं सुख आहे म्हणून समजतो. कधी मी त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असं कधी समजून घेत नाही. म्हणून त्याला तसं पद प्राप्त होतं. पृथ्वी लोकाधिपत्यपी, पृथ्वीवरच्या लोकांमध्ये आधिपत्य जरी तुला प्राप्त झालं तरी विष्णुराधिक्यम, विष्णू परमात्माच अधिक आहे. सत्पुरुषो म्हणते, तोच सत्पुरुष आहे असं समजून घेतो. इथे प्रत्यक्ष सिद्धत्व न तम, हे प्रत्यक्षपणे इथं सिद्ध होऊन दिसून येतं म्हणून वेगळं सांगितलं नाही. अधिशब्दात यद्ध किंच इति तो मोक्ष इति चेदम. अतिशब्दाने काय आहे, जे काय इथं प्रसिद्ध असलेलं सांगितलं आहे की नाही, ते प्रसिद्ध असणारं सर्वश्रेष्ठ स्थान सांगितलं आहे की नाही, ते म्हणजे मोक्ष. हा, मोक्ष हा सर्वश्रेष्ठ असणारा मोक्ष, आणि त्या मोक्षाला देणारा तो परमात्मा म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारा परमात्मा याचा समजतो. अंतरिक्ष प्राप्ते हे अल्पत्वान मोक्षे, अंतरिक्ष पद प्राप्त झालं तरी, अंतरिक्षामध्ये वरचं लोक जरी प्राप्त झालं तरी देखील मोक्षामध्ये कसं आहे, स्वतःसिद्धत्वाच, स्वतःसिद्ध असणाऱ्या गोष्टी आहेत. सगळे काही तयार करून द्यायची गरज पडत नाही तिथं मोक्षामध्ये. इथं कसं असतंय, आपण सिद्ध करून खाऊ घालावं लागतं. स्वयंपाक काय पाहिजे म्हणत हे खायची इच्छा झाली तर ते खाण्याचे पदार्थ जे आहेत किंवा वस्तू आपण इथं सगळे करावे लागतात, तयार करून घालावे लागतात. तिथं मोक्षामध्ये तसं नसते, स्वतः सिद्ध असते सगळं.
म्हणून तो मोक्ष स्थान म्हणजे कसं आहे तर अति आहे, सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून घेतो. सिद्धवचनमेकम, म्हणून हे सगळे सिद्ध असणारे सिद्ध वचनमेव कृतम, हे वाक्य कसे आहेत तर सिद्ध वाक्य आहेत. सिद्ध आहे तिथं सर्व सिद्ध असते, केव्हाही सिद्ध असते असं म्हणतात. स्वर्गादि प्राप्ते अधिकैश्वर्यात, स्वर्गादि प्राप्ती येणं म्हणजे मिळणं म्हणजे देखील अधिक ऐश्वर्य प्राप्त होणं. भगवत समो भगवत स्वरूप इति वा म्हणतून, भगवंताच्या बरोबर समान असणार असा किंवा भगवत स्वरूपी असणार असा आहे असं समजून, प्राप्ती ती तसली प्राप्ती मला प्राप्त होती असं समजून घेतलं तर, हं तसं समजलं तर मान्य येतं इति सावधान विधी, याप्रमाणे म्हणजे सावधान असणाऱ्याची विधी आहे. तसं सगळं समजून घेऊ नाही हे दाखवून देण्यासाठी ती ते विधी आहे, ते विधान सांगितलं आहे. म्हणजे म्हणणे ते इथे काम मात्र, हे फक्त कामना आपलं मनामध्ये आली की ताबडतोब हे मिळू शकतं असं म्हणून घेत नाही तो. मनुशब्दाचा अर्थ काय? अवबोधन. म्हणून त्या अवबोधन म्हणजे जाणून घेणे, धातूचा अर्थ आहे. न ही अवबोध आहे हा एक एव कामा, नुसतं असं समजून घेणं म्हणजे कामना पूर्ण झाली असं समजू नका. अन्यथा राज्यम जानन्नपि, राज्याच्या बद्दल जाणलं तरी देखील, हं जानन्नपि राज्य काम आहे दिसत्यात, नुसतं राज्याबद्दल तर जाणीव जरी ठेवून घेतली तरी तो राज्यकामी होतो असं समजू नका. ते राज्य प्राप्त झालं त्याला मिळालं असं समजू नका. राज्याच्या बद्दल जाणीव घेतली तरी देखील राज्य मिळालं असं जाणून घेऊ नका बरं का, म्हणून म्हणतात. म्हणजे म्हणणे इथे विविधा, समजून घेणं किंवा समजणं हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि तसं समजून घेणं हे जे आहे, समजून घेणं म्हणजे तसं होणं, तसं झाल्याशिवाय तो समजून घेत नाही. आणि जे समजतो तेवढ्यालाच होणेपणा नाही म्हणत, राजा होणेपणा होत नाही. म्हणून ते योग्य आहे असा अर्थ. म्हणजे सर्व लोक आतिथ्य, पण सगळ्या लोकांना आतिथ्य म्हणजे पार करून, अश्नुते मुक्तस्य मुक्ते रन्यत्र कामो विद्यते, मुक्त असणाऱ्या लोकांना मुक्तीमध्ये जे काही काम प्राप्त होतात ते सगळे त्याला मिळाल्यासारखे समजू नका. सर्व लोकांना पार करून गेलात म्हणजे ते सगळं त्याला मिळाल्यासारखं असं समजू नका. सर्व लोकाधिकांच मुक्ती विना नान्यत, सर्व लोकांचा अधिक असणाऱ्याची अधिक असणार असं स्थान, सर्व लोकांमध्ये अधिक असणार श्रेष्ठ असणारं स्थान म्हणजे कोणतं? मुक्तीच. मुक्तीला सोडून दुसरा कोणताही नाहीये. तस्मान अमुक्तैरपि भगवान, म्हणून मुक्त असणाऱ्या लोकांच्याकडून, मुक्त न झालेल्या लोकांच्याकडून देखील भगवान सर्वोत्तम रूपाने आहे असं चिंतन करावं. भगवान सर्वोत्तमत्वेन चिंत्य हा, म्हणून भगवान परमात्मा सर्वोत्तम आहे अशा रीतीने मुक्त झालेल्या सगळ्या लोकांनी चिंतन करावे असं सिद्ध होतं. किती सिद्ध होतं? सएष पुरुष पंचविधा, तो हा पुरुष 5 प्रकारचा आहे. तर 5 प्रकारचा आहे पंचविधा. तसे दुष्टम ज्योती, त्याच्यामध्ये उष्ण असणारं जे आहे की नाही स्वरूप, ते म्हणजे ज्योती. यानी खानीचा आकाश अथ, आणि जे काही आकाश आहे की नाही, खा आणि ख म्हणजे काय? ख आकाश. जे काही आकाशासारखं दिसतं तोच आकाश आहे, तोच तोच आकाश रूपाने आहे असं. आता येत लोहितम, त्यानंतर जे लाल असणार असं श्लेष्म आहे. श्लेष्म म्हणजे काय? पदार्थ आहे, धातू आहे. हं? श्लेष्म, या लोहितम श्लेष्म. अरे अधस्ताहा आपहा, लोहित रूपाने जास्त आहे की नाही तेच श्लेष्म म्हणजे वस्तू रेताच्या बरोबर मिसळते. रेत म्हणजे आप, पाण्याची मिसळून ते लोहित असणाऱ्या अशा वस्तूशी भेटतं मिसळतं असा अर्थ. ते शरीर सा पृथ्वी, आणि त्याच्यानंतर जे शरीर प्राप्त होतं ते पृथ्वीपासून प्राप्त होतं. म्हणजे आकाशापासून नंतर लोहित असणार श्लेष्म येत, आणि त्या श्लेष्माच्या बरोबर रेतस पाण्याने मिसळून त्याच्यात प्रविष्ट होतं, शिरतं. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला काय होतं? शरीर प्राप्त होतं. आणि ते शरीर जे प्राप्त होतं ते पृथ्वीपासून प्राप्त. हे प्राण हा वायू,
आणि त्यामध्ये जो प्राणवायू आहे की नाही तो वायूच आहे. तेश वायू पंचविधा, या रीतीने हा वायू पाच प्रकारे प्राणरूपाने अपान, व्यान, उदान, समान या रीतीने सगळीकडे प्रसिद्ध आहे. प्राणापान, व्यान, उदान, समान पाच प्रकारे हा वायू, ह्या पाच प्रकारचे जे गोष्टी सांगितलं की नाही, तेज पुरुषा पंचविधा म्हणून सांगितलं. उष्ण, उष्णापासून ज्योती, आणि त्यानंतर आकाश, आकाशापासून सगळे आकाशात आसमंतात दिसणारे सगळी गोष्टी, आणि त्याच्यापासून पुन्हा लोहित नावाचं एक श्लेष्म येतं, आणि त्या श्लेष्मामध्ये रेत प्रविष्ट होतं, आणि ते पाण्यासहित प्रविष्ट असल्या कारणाने त्याच्यानंतर पाणी, पाण्याच्या नंतर जे काही त्या पाण्यामुळे त्या रेतसच्या श्लेष्माच्या संपर्काने होणारं शरीर असते, ते शरीर म्हणजे पृथ्वी आहे. आणि त्यामध्ये जे प्राणरूपी वायू राहतो तोच प्राणवायू. हा प्राणवायू पाच प्रकारे असतो. अपान, प्राण, अपान, व्यान, उदान, समान रूप. तायेता देवता, ह्या सगळ्या देवता हं? प्राणापानयोरेव विनय निविष्टा, प्राणापान इत्यादिकांनी निविष्ट झालेले आहेत, म्हणजे ते सगळे प्रत्येक व्यक्तींच्या मध्ये राहत असतात. हा, आणि तिथं राहून चक्षु, श्रोत्रम, मनो, वाघ इति, चक्षु, श्रोत्र, मन आणि वाणी. चक्षु, श्रोत्र, मन आणि वाक, वाणी. प्राणस्य हि, आणि पाचवं जे आहे प्राण. प्राण, प्राणस्य हि अन्नोपायमेता पर्यंती, प्राणाच्या बरोबर सगळे मिसळून असतात. चार जण आहे, चार जण मिसळले म्हणजे की पाच झाले. म्हणून प्राणापानयोरेव निविष्टा, हा प्राणापानादिकांनी निविष्ट होऊन चक्षु, श्रोत्र, मन आणि वाक या रूपाने अभिव्यक्त होतात. आणि पाचवं स्वरूप म्हणजेच प्राण, म्हणजे प्राणाला धरून प्राणापासून अपान इत्यादी होतात. पुरुषाच्या पंचभूतेषु पंचरूपो हरिस्थित, पुरुषांच्या ह्या पाच भूतामध्ये पंचरूपी असणारा श्रीहरी परमात्मा राहत असतो. प्रद्युम्नादि स्वरूपेण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव आणि नारायण ह्या रूपाने ज्योतिरादिकामध्ये प्रविष्ट झालेला आहे, वेगवेगळ्या रीतीने प्रविष्ट आहे. तयवच्या पुनर्वायू, आणि नंतर हे सगळे चार ह्याच्यामध्ये प्रविष्ट होऊन पुन्हा वायूमध्ये पाचव्या पाचव्या प्रकारे वायूमध्ये राहत असतो. पंचधा अवस्थित प्रभू, पंचरूपाने पाचव्या रूपाने परमात्मा राहत असतो. प्राणादी रूपे वसती, आणि प्राणादिक रूपामध्ये तिथं राहतो. अनिरुद्धादी रूपवान, अनिरुद्ध इत्यादी रूपाने राहत असतो तिथं. अनिरुद्धचं प्रद्युम्न तथा संकर्षण प्रभू, तोच पहिल्यांदा अनिरुद्ध रूपाने, त्यानंतर प्रद्युम्न रूपाने, त्यानंतर संकर्षण रूपाने, वासुदेव वासुदेव रूपाने, नंतर नारायण पंचरूप, हा पाचवं रूप म्हणजे नारायण. इति खादिभ्यो वायुरेव विशिष्यते. म्हणून याप्रमाणे पंचरूपी असणारा परमात्मा वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव, नारायण रूपी असणारा पंचरूपी हा भगवान वायूमध्ये राहत असतो. विशेष करून वायूमध्ये राहत असतो. म्हणून तस्मात् वायू विशेषतः स्थितः तेन खादिभ्यो वायुरेव विशिष्यते. म्हणून विशेष करून वायूमध्ये राहत असतो, म्हणून आकाशादिकामध्ये वायू विशिष्ट म्हणला जातो. वायूला श्रेष्ठता मिळत असते. अतएव पृथिव्यादि स्वरूप स्वरूप मन आदय, म्हणून पृथिव्यादिक स्वरूपाने मन इत्यादिक आपल्याला दिसून येतात, आढळतात. देवा प्राणाश्रिता नित्यम, सगळे देवता, इतर देवता देखील त्या प्राणाला आश्रय घेऊन नित्य इकडं ह्या शरीरामध्ये घेऊन राहत असतात. तिथून इकडं तिकडं तिकडं इकडं घेऊन जाणं येणं करणं करत असतात. नित्यं गच्छन्ति प्राणमन्वपी, म्हणजे प्राणाच्या बरोबर मिसळून मिळूनच हे सगळे करू शकतात. आश्रयो वायुरेव ऐकस्य, ह्या सगळ्या लोकांना, देवतांना आश्रय जाता कोण आहे? वायू एकटाच आहे. आणि त्या वायूचा आश्रय जाता कोण आहे? नारायण स्वयं. तस्य नारायण स्वयं. आणि त्या वायूला जे आहे की नाही, हं, नारायण परमात्माच आश्रयदाता आहे. अतएव पृथ्वी आदी स्वरूप मन आदया, म्हणूनच पृथ्वी इत्यादी स्वरूपे आणि मन इत्यादी असतात. तेव्हा प्राणाश्रिता नित्यं गच्छन्ति प्राणमन्वपी,
देव सगळे म्हणून याप्रमाणे प्राणाला आश्रय घेऊन आश्रय म्हणून घेऊन मग प्राणाच्या बरोबर मिसळून सगळीकडे संचार करत असतो. पृथ्वीमयम मनस्तत्व, पृथ्वीमय असणाऱ्याचं मन. तत्र शेष विंद्र शीश शिवेंद्र का, त्या ठिकाणी शेष गरुड, विंद्र म्हणजे गरुड, शेष विंद्र शिव इंद्र का, शिव आणि इंद्र, काम अनिरुद्ध, अनिरुद्ध नाव आणि अनिरुद्ध नाव ह्यामध्ये कामरूपाने असतो. देवगुरु मनोदेवा, हा देवगुरु असणारा बृहस्पती, मनोदेवा हा सगळे मनाचे अभिमानी असणारे देवता, चंद्र का हा चंद्राला धरून त्या सगळ्या प्राणवायूच्या ठिकाणी राहत असतात, मुख्य प्राणाच्या. श्रोत्रम आकाश रूपम श्रोत्रामध्ये देखील आकाश रूपाने राहत. मित्र धर्म जलाधिपा, हा मित्र धर्म जल, मित्र म्हणजे इंद्राचाच भाऊ आहे धर्म, आणि जलाधिप धर्म, यमधर्मराज. जलाधिप म्हणजे वरुण. कुबेरश्च आणि कुबेर, दिशाम देवा, हे सगळे देवता दिशेंचे देवता आहेत. श्रोत्र देवा इथे सुद्धा ते सगळे श्रोत्रांचे देवता म्हणून मानले जातात. ज्योतिरूपम तथा चक्षु, आणि ज्योतिरूपाने असणारा काय चक्षु, डोळा. ज्योतिरूपम तथा चक्षु देव विस्मृत, म्हणून ज्योतिरूपाने चक्षुमध्ये राहत असतो, डोळ्यामध्ये राहत असतो. आणि त्या चक्षुचा देवता म्हणजे रवी सांगितलं. किंचित तेजो येता वाक्य, थोडं तेजाने युक्त असणार असं वाणी. विशेषण त्वमात्मिका, पाण्याच्या रूपाने ते वाणी, वाणीमध्ये पाण्याच्या रूपाने राहते, म्हणून जीभ केव्हाही पण ओली राहावी लागते. जीभ कोरडी पडली की संपलं त्याचं आयुष्यच गेलं, असा अर्थ. म्हणून तेजाने युक्त असणार असं पाणी वाणीच्या ठिकाणी राहत असते. तू अबात्मिका उपचीयते ततः साध्य, म्हणून ती केव्हाही पाण्याने सारखी भरलेली असते. उपचीयते म्हणजे भरलेली असते, माखलेली असते. तदभावेच शिष्यते, ते नाही म्हणलं की वाळून जाते. म्हणून पाण्याने केव्हाही थपथपलेली असते जीभ. दृषितस्य ही वाघेव, दृषित नावाचे देवता असतात, ते सगळे त्या ठिकाणी वाणीच्या मध्ये वाक रूपाने जे आहे जिभेमध्ये राहतात. पूर्व मंदा प्रवर्तते, पूर्व जे आहे पहिल्यांदा आधी मंद रूपाने प्रवृत्त होते आणि नंतर हळूहळू वाढत जाते. वाग्देवते ततो वन्ही, त्या वाग्देवता कोण आहे, म्हणून त्या वाणीचे देवता म्हणजे अग्नी आहे, उमा आहे, हे सगळे त्या वाग इंद्रियाचे देवता आहेत. वाग्देवते ततो वन्ही उमाच्या प्रकीर्ती, म्हणून उमा वै वाक समुद्दिष्टा म्हणून म्हणतात. अग्नी देखील असतो आणि उमा देखील असतो. चक्षुष्टम अग्ने हे स्रोत, मग डोळ्यामध्ये अग्नी असतोच आहे. तो असलेला तो जे आहे स्तोत्रामध्ये असणारे चंद्र इत्यादिकांचे गण जे आहेत की नाही, ते सगळ्यांना बरोबर घेऊन मग ते वाणीमध्ये राहत असतात. म्हणून म्हणून चक्षुष्टम अग्ने हे श्रोत्रत्वम चंद्रश्चापी सवच्यते, श्रोत्रेंद्रियामध्ये असणारे चंद्र इत्यादी सगळे असतातच. हे सगळे त्यांच्या ठिकाणी असणारे गुणधर्म एक एक ठिकाणी अभिव्यक्त करतात. स्वाहायापी वाक्त्वंच, स्वाहा देवी म्हणून जे आहे की अग्नीची बायको, ती देखील वाघ इंद्रियामध्ये वाघ स्वरूपाने राहत असते. पर्जन्य नावाचा जो देवता आहे तो देखील मनामध्ये राहत असतो. मनामध्ये पर्जन्य नामक देवता राहत असतो. द्वितीय मेतचा स्थान, हे दुसऱ्या प्रकारचं आस्थान आहे, दुसऱ्या प्रकारचं राहणं म्हणून सांगतात. द्वितीय मेत आस्थान, श्रुती वाक्य प्रमाण, याप्रमाणे श्रुतीचे वेदांचे वाक्य आहे. वेदांचे वाक्य हे प्रमाण रूपाने दाखवले जाते, आपल्याला दाखवतात. वेद वाक्य जे आहे खरे असतं, म्हणून हे दुसऱ्या अवस्थानामध्ये राहणारे जे पर्जन्य इत्यादी आहेत की नाही मनामध्ये राहणारे, ते आपल्याला दाखवून देतात. शेष विंद्र शिवादीनाम, शेष गरुड आणि रुद्रदेव हे सगळे काय करतात, मनाआदी स्वरूपिणाम, मन इत्यादी स्वरूपाने आश्रय करून राहत असतात. तिथं आश्रय वायू, आणि त्या तिघांनाही पण आश्रय कोण आहे, आश्रय जातं वायूच आहे. आश्रय वायुरेव कहा तसे नारायण, त्या वायुदेवाचा खरा आश्रयदाता कोण आहे, नारायण परमात्माच आहे. तैष, तोच हा परमात्मा
स एष वाचश्चित्तस्य उत्तरत्र उत्तरत्र उत्तरोत्तरीक्रमो उत्तरोत्तरी उत्तरोत्तरीक्रमो यद्यज्ञः स एष वाचः हा वाणीमध्ये राहणारा चित्तस्य उत्तर उत्तर उत्तरोत्तर क्रिया उत्तरोत्तरी क्रमो ह्याच्यात अजून एक रो ओ पाहिजे होता. हा चित्तस्य उत्तरोत्तरी पाहिजे. उत्तरोत्तरी झाल्या ते रो करून टाकावं बरं का तिथं. उत्तरोत्तरी क्रम हा तर घ्यायचं. तेश वाच हा चित्तस्य तो हा वाणीच्या मध्ये असणारा जो देव आहे हा करेक्ट. उत्तरोत्तरी क्रमो यज्ञ हा उत्तरोत्तर असणारा ह्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ अशा प्रकारचा जो क्रम आहे की नाही तो त्यालाच यज्ञ त्या क्रमाला त्या क्रमाने जाणून घेणे ह्यालाच यज्ञ म्हणतात. यज्ञ हा स एष यज्ञ हा यज्ञ नाम परमात्मा पाच प्रकारे राहत असतो. पंचविधो अग्निहोत्रम दर्शपूर्णमासु चातुर्मास्यानी पशु सोमः तो यज्ञ पाच प्रकारे असतो. पाच प्रकारे कोणता? अग्निहोत्र नावाचा पहिला. दर्शपूर्णमास म्हणून इष्टी म्हणजे अमावास्या आणि पौर्णिमेला जे काही इष्टी करतात की नाही यज्ञ करतात की नाही त्याला दर्शपूर्णमास म्हणतात. आणि नंतर चातुर्मास्य 4 महिने करण्याचा यज्ञ चातुर्मास्य. पशु सोमः त्यानंतर सोमनामक यज्ञ सोमयज्ञ. असे पाच प्रकारे यज्ञ केले जातात. अग्निहोत्र दर्शपूर्णमास दर्शमास पूर्णमास चातुर्मास पशु सोम म्हणून निरूढ पशु म्हणून पशु सोमामध्ये पाचवा प्रकार आहे. पशु सोम हा सोम पशु ज्या ठिकाणी सोम याग केला जातो त्याला तिथं पशु वगैरे तिथं ठेवला जात असतो. दैव यज्ञानां संपन्न संपन्नतमो सोमः म्हणून तो संपन्न केव्हा होतो? सोमः सोमरूपाने हा यज्ञ नामक परमात्मा हा पाच प्रकारच्या यज्ञामध्ये राहत असतो. म्हणून त्या परमात्म्याला सोमः त्याला सोम एतस्मिन् गीताः पंचवेदाः त्या सोमयज्ञामध्ये हे पाचही प्रकारचे यज्ञ मिसळले जातात. म्हणजे पाचही प्रकारचे यज्ञ आढळून येतात. अधिगम्यते अधिगम्यते म्हणजे दिसून येतात. यत् प्राक् सवनेभ्यः सवन म्हणजे असतं की नाही ते सवनाच्या आधी सवन म्हणजे प्रातःसवन माध्यान्ह सवन म्हणजे मध्यान्ह काळचं आणि सायंकाळ असे 3 प्रकारचे सवन असतात बरं का. अधिगम्यन्ते यत् प्राक् सवनेभ्यः 3 या सवनाच्या आधी ते दिसून येत त्या ठिकाणी दिसून येत. सवन म्हणजे काय? सकाळी उठल्याबरोबर एक ओंकार हो काय आणि मध्यान्ह काळी एक सवन ओंकार सवन आहुती यज्ञ वगैरे करतात आणि सायंकाळी मग याप्रमाणे 3 वेळा करावी लागते. भीमाचार्यांना सांगा त्याने सांगतात तुम्हाला. सवन म्हणजे 3 प्रकारे करावे. एक प्रातःसवन माध्यंजन सवन मध्यान्ह सवन आणि सायं सवन हे 3 प्रकार. सा एका ते तिन्ही प्रकारचे यज्ञ जे होम यज्ञ करतात की नाही ते सगळे एकच असतात. हा एका विधा त्रीणी सवनाने एकच प्रकारचे यज्ञ 3 प्रकारच्या सवनांच्या द्वारे केली जाती. ध्वंसा पंचमी आणि ऊर्ध्वगामी असणारी ऊर्ध्व लोकाला घेऊन जाणारी जी काही प्रक्रिया आहे त्यांची ती आणि मध्यान्ह म्हणजे एकूण काय झालं? प्राक म्हणजे प्रातः मध्यान्ह दुसऱ्या सायंकाळ तिसरे आणि तिसरी जी आहे की नाही ऊर्ध्व लोकाला घेऊन जाणारी. पंचमी म्हणजे काय? पाचवी जी काय आहे ते तेच परमात्म्याच्या अधिकार म्हणजे परमात्म्याच्या अनुग्रहाला पात्र करणारे असते. म्हणजे यज्ञ याग पूजा हे तिन्ही आले आता. एक हा आता ह्याच्याबद्दलचं विश्लेषण विवरण जे आहे आचार्याने भाष्यामध्ये दिलेले आहे. तस्मात् वायुवशानां हि वाक्चित्तादि स्वरूपिणाम देवानां क्रमवृत्तीभ्यो जाते यज्ञ इत्यादी रीतीने यज्ञाधिक रूपाने परमात्म्याचे हे 5 प्रकार कसे प्रक्रिया कसे मांडले जातात हे सगळे आचार्य भाष्यामध्ये सांगतात. उद्याच्या काळी आपण निवेदन करू. कारण हे सुरू झालं की मग ते तिथलं विषय म्हणजे वर सांगितलं तर जे वर्ण मंत्र आहे 3रा मंत्र आहे की नाही त्याचंच विश्लेषण सगळं भाष्यामध्ये आचार्याने दिले. श्रीकृष्ण
हाँ। हरे नमः। हरे नमः। हरे हरे नमः। हरे नमः। श्री कृष्ण अर्पण। हरे नमस्कार। नमः। श्री कृष्ण। नमस्कार। हरियन